नमस्कार. बजेटच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुमारे तासाभरात अरुण जेटली हे भारताच्या संसदेमध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या बहुमतातल्या पहिल्या सरकारच्या बजेटची घोषणा करणार आहेत. त्या बजेटकडे संपूर्ण भारताचंच नव्हे तर संपूर्ण विश्वाचं लक्ष लागलेलं आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरू नये. त्याविषयी चर्चा करण्यासाठी या बजेटमध्ये काय असेल, या बजेटच्या प्रिपरेशनमध्ये, या बजेटच्या तयारीमध्ये नेमक्या काय काय गोष्टी होत्या, या सगळ्याची आपण सखोल चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत चंद्रशेखर टिळक यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. अनेक वर्ष गेली, जवळपास 28 वर्ष बजेटच्या विश्लेषणाची त्यांची भाषणं संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चालत असतात. चंद्रशेखरजी, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत प्रख्यात उद्योजक हेमंत राठी हे उद्योजकांची या बजेटकडनं काय अपेक्षा आहे याविषयी उत्तर देतील. तर प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि लेखक आणि IT तज्ञ अशी ज्यांची ओळख आहे, किंवा अर्थशास्त्रावरची मूलभूत संशोधन करणारी पुस्तकं ज्यांनी लिहिली ते अच्युत गोडबोले देखील आपल्या बरोबर आहेत. अच्युतजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमके कोणते प्रश्न आता ऐरणीवर आलेले आहेत, नेमक्या कोणत्या प्रश्नांची आपल्याला उत्तर मिळणार आहेत का ते पाहणार आहोत. बघूया आपल्या स्क्रीनवर. आर्थिक पाहणीत 8 ते 8.5% वाढ आहे, म्हणजे अच्छे दिन येणार का? महागाई निर्देशांक कमी झाला असताना व्याज दर कमी होणार का? या ऐतिहासिक संधीचा फायदा जेटली घेणार का? मोदींच्या पाठीशी असलेल्या मध्यमवर्गीयांसाठी नेमकं काय? कमी झालेल्या तेलाच्या किमतीचा फायदा सामान्यांना मिळणार का? हे बजेट बिग बँग बजेट असेल का? हे बजेट बिग बँग असेल का? आणि सर्वेक्षणात उल्लेख केलेल्या जामचा वापर कसा करणार? आम्ही या बजेटबद्दल सर्वसामान्य मुंबईकरांच्या काय अपेक्षा आहेत त्याविषयी त्यांच्याशी चर्चा केली. बघूया मुंबईकर काय म्हणाले. फिस्कल डेफिसिट त्यांनी जे टार्गेट दिलं आहे 4.1%, ते कसे ते अचीव करणार आहे आणि पुढे ते येणाऱ्या वर्षाला ते कधी 3.6% फिस्कल डेफिसिटचे कंट्रोल ते कसे करणार आहे ते आपल्याला हे बजेटमध्ये खूप बघण्याची आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे. टॅक्समध्ये बेनिफिट भेटली पाहिजे, प्लस पेट्रोल डिझेल वगैरेचे भाव कमी झाले पाहिजे, लोकांना सुविधा भेटली पाहिजे. एज्युकेशन सिस्टम अजून थोडी इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, खास करून महाराष्ट्रात तरी. आणि मेन म्हणजे एम्प्लॉयमेंट अजून म्हणजे लोअर पीपलला अजून ते तेवढा हे दिला नाही जात प्रिफरन्स की त्यांना पण भेटायला पाहिजे. महागाई तर कमी झालीच पाहिजे, सरकारने त्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट पगारात वाढ झाली पाहिजे, प्लस शाळांच्या बसेसचे वगैरे भाव वाढलेले आहेत ते कमी झाले पाहिजेत, डिझेल पेट्रोलचे भाव कमी झाले पाहिजेत. पहिल्या लोकांनी काय सांगितलंय, अजूनही पेट्रोलचे भाव कमी व्हावे अशी लोकांची इच्छा आहे, तर पगार वाढावेत आणि महागाई कमी व्हावी, म्हणजेच आमच्याकडे आर्थिक श्रीमंती आणि सुबत्ता यावी अशीच आता अपेक्षा आहेत. या बजेटच्या सर्व विश्लेषणाला सुरुवात करताना मला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, ती म्हणजे जवळपास 1984 नंतरचं हे पहिलं बहुमतातलं भारतातलं सरकार आहे. त्यामुळे या बहुमतातल्या भारतातल्या सरकारला एक ऐतिहासिक संधी आहे, ती काही कठोर पावलं उचलायची. याचं कारण आता लगेच कुठल्याही निवडणुका आपल्याकडे नाहीत. बिहारच्या निवडणुका सोडल्या तर कुठल्याही निवडणुका आता तोंडासमोर नाही आहेत. त्यामुळे एक प्रकारे खुल्या आणि मोकळ्या वातावरणात या बजेटला मोदी सरकार सामोरं जातं का? चंद्रशेखर टिळक, दिल्लीत खाल्लेला मार आणि बिहारच्या निवडणुका समोर आहेत. आर्थिक अहवाल इतका चांगला आलेला आहे, अच्छे दिन आहेत. मोदी आणि ओबामा यांच्या भेटीने एक पॉझिटिव्ह वातावरण सगळं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे एक ऐतिहासिक संधी आहे ज्याचा पुरेपूर फायदा आजच्या बजेटमध्ये दिसणार का? मुळामध्ये जर तुमच्या प्रश्नाचा रोग ते बिग बँग बजेट अशी चर्चा आहे त्याच्या दृष्टीने असेल तर मला स्वतःला असं वाटतं की बिग बँग बजेट असण्याची शक्यता जरा सुद्धा नाही. कारण स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये सादर झालेले अर्थसंकल्प आपण पाहिले तर तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक महत्त्वाचं आणि क्रांतिकारक आर्थिक पाऊल आपण आर्थिक अडचणीत असताना घेतलेलं आहे, आर्थिक सुबत्तेत असताना घेतलेलं नाही. अगदी बँकांच्या राष्ट्रीयकरणापासून 1991च्या आर्थिक सुधारणांपर्यंतची ही परिस्थिती आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, रेल्वे अर्थसंकल्प जो सुरेश प्रभूंनी सादर केला तो जर एक आपण प्रेसिडेन्स किंवा पूर्वसुरी म्हणून जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की महत्त्वाच्या क्रांतिकारक घोषणा करण्यापेक्षा असलेली गोष्ट जास्त सुरळीतपणे चालवण्यावरती म्हणजे इम्प्लिमेंटेशनवरती जास्त भर द्यायचा आत्ताचा निकष दिसतो.
तुम्ही जो राजकीय संदर्भ दिलात तो आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की मुळात दिल्लीच्या निकालांचा या अर्थसंकल्पावर किंवा कुठच्याही अर्थसंकल्पावर परिणाम होईल हे गृहीत धरणं चुकीचं आहे. कारण दिल्लीच्या निवडणुका झाल्या फेब्रुवारीमध्ये आणि अर्थसंकल्पाच्या निर्मितीची प्रक्रिया चालू होते 6-7 महिने आधी. म्हणजे निवडणुकीचं मतदान होईस्तोवर बहुतांश वेळेला अगदी प्रिंटिंग जरी झालं नसेल कारण ती हलवा पार्टी झाली नव्हती म्हणून, तरी सुद्धा त्याचं फायनलायझेशन नक्की झालेलं असेल. म्हणजे केवळ या सरकार करता असं नव्हे, कोणतंही सरकार सत्तेत असताना हे झालं असतं. एक गोष्ट मात्र जरूर होऊ शकते की मला स्वतःला असं वाटतं की गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाला आणि या वर्षीच्या अर्थसंकल्पाला असलेल्या 2 महत्वाच्या गोष्टींमध्ये साम्य आहे. पहिली गोष्ट, गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या आधी आपण पहिल्यांदा काश्मीरमध्ये कतरा रेल्वे स्थानक रेल्वेच्या मॅपवरती आणलं आणि तिथनं आज तिथे सोलार पॉवरची एनर्जी निर्मिती करण्यापर्यंत पोहोचलो. या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या बरोबर त्याच काळात 3 आठवड्या आधी, जसं मागच्या वेळेला झालं होतं, आपण मेघालय आणि अरुणाचल रेल्वेच्या मॅपवरती आणलोय आणि मेघालय आणि अरुणाचल मधलं वातावरण लक्षात घेता तिथेही सोलार पॉवर असू शकतं. म्हणजे एकंदरीत एक महत्वाचा मूलभूत प्रकल्प आणि त्याला दुसऱ्या ऊर्जेसारख्या महत्वाच्या क्षेत्राची सांगड आणि मग त्याला दीर्घकालीन उद्योग पुरवठा अशा पद्धतीने काही धोरणं येऊ शकतील. पण फार मोठ्या प्रमाणावर बिग बँग बजेट येईल अशी माझी स्वतःची अपेक्षा नाही. फारशी अपेक्षा करू नका असं स्पष्ट प्रतिपादन आपल्याकडे आता चंद्रशेखर टिळक यांनी केलेलं आहे. अच्युत गोडबोले, प्रत्येक बजेटला एक पार्श्वभूमी असते. जशी ती आर्थिक असते, राजकीय असते, सामाजिक असते, तशीच ती सांस्कृतिक पार्श्वभूमी देखील असते. या बजेटमध्ये मोदी सरकार काही धाडसी पावलं, काही धाडसी निर्णय घेण्याची आपल्याला काय शक्यता वाटते? उदाहरणार्थ इन्कम टॅक्सची मर्यादा खूप वाढवणे किंवा कराची व्याप्ती वाढवणे किंवा फिस्कल डेफिसिट कमी करणे, सरकारी खर्चांना कात्री लावणे, सबसिडीज कमी करणे, अशा प्रकारच्या गोष्टी करू शकेल? खरं म्हणजे सरकारवर प्रेशर हे सगळं करण्याचं आहे. म्हणजे फिस्कल डेफिसिट FRBM म्हणतो आपण की 3% डेफिसिट आणलं पाहिजे. मी त्याशी सहमत नाही बरं का, पण आणलं पाहिजे असं प्रेशर खूप आहे. कारण फिस्कल डेफिसिट पहिली गोष्ट आणण्याची गरज काय आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्याकडे इन्कम टॅक्स जो आहे ते टॅक्सची रेजिमच माझ्या मते अतिशय चुकीची आहे. म्हणजे आपल्या GDPच्या टॅक्सचा जो काही रेशो आहे, म्हणजे टॅक्स आपण GDPच्या किती टक्के गोळा करतो, तर आपण फक्त साधारण 16% गोळा करतो. ब्रिक्स मधले देश सुद्धा त्याच्या कित्येक जास्त गोळा करतात. ऍडव्हान्स देश सुद्धा कित्येक जास्त गोळा. एक साधं उदाहरण सांगतो. आपल्याकडला टॅक्सचा सगळ्यात जास्त रेट जो आहे डायरेक्ट टॅक्सचा, तो 33.9 आहे. आणि इतर जवळपास सगळ्या ब्रिक्सच्या राष्ट्रांमध्ये सुद्धा काही ऍडव्हान्स देशांमध्ये UK मध्ये 40-50% आहे, बाकी सगळ्या राष्ट्रात जास्त आहे. अमेरिकेत 40% आहे, अनेक राष्ट्रात ब्रिक्स मधल्या सुद्धा जास्त आहे. आपणच होलियर दॅन दाऊ ज्याला म्हणतो सगळ्यात जास्त कमी टॅक्स, सगळ्यात GDP आणि टॅक्स रेशो कमी, आणि सरकारी खर्च कमी करायचा. कारण FRBM आणि आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावर खर्च कमी करा. एक सहज आकडा पण सांगतो, भारताचा सरकारी खर्चाचा GDPचा जो रेशो आहे तो 27.1 आहे. सगळ्या ब्रिक्स देशांचा 40-50% आहे. आपण सरकारी जेवढं खर्च करायला पाहिजे तेवढं करत नाही. एक लक्षात घ्या, एशियन टायगर्सची ग्रोथ झाली, इव्हन इंग्लंड अमेरिकेची ग्रोथ झाली, इव्हन संपूर्ण युरोपची 1950 इतिहासात जात नाही, ती संपूर्ण सरकारी मदतीच्या छत्राखाली झाली आणि सरकारने प्रचंड मोठं इंटरव्हेन्शन केलं, प्रचंड खर्च केला, तेव्हा ती ग्रोथ झाली. एक छोटा भाग असा आहे सरकारी खर्चावर. मला एक उपप्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की ज्या सरकारचा खर्च वाढला पाहिजे असं तुम्ही प्रतिपादन करतायत, परंतु त्याचा आउटकम काय आहे? शेवटी इतर देशांमध्ये त्याचं जे आउटकम असतं त्याचे फायदे लगेच लोकांना मिळत असतात, जनतेला मिळत असतात. आपल्याकडे 85 पैसे ही ती सिस्टीम खात असते 1 रुपयातले आणि 15% फक्त त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतात. तो हा करप्शनचा भाग आणखीन वेगळाच आहे. पण एक सहज म्हणून सांगतो, हे आता ताबडतोब बेनिफिट मिळण्याकडे जो आपला सातत्याने ही शेअर बाजारातली मेंटॅलिटी आहे. मला उलट असं वाटतं, म्हणजे जो खर्च केला पाहिजे तो वेस्टफुल असता कामा नये, त्याच्यामुळे ॲसेट्स क्रिएट झाले पाहिजे, त्याच्याशी दुमत नाही माझं. आता इरिगेशन म्हणजे कित्येक चांगले होऊ शकतात, तुम्ही पूर अडवण्याकरता बांध बांधू शकता, अनेक गोष्टी होऊ शकतात. पण महत्वाचा मुद्दा असा की आपण शिक्षण, आरोग्य, रस्ता, पाणी, टॉयलेट्स, वीज याच्याकडे केव्हा लक्ष देणार आहोत? हा जर का आत्ता पुढचे 15-20 वर्ष ह्याच्याकडे जर का लक्ष दिलं आपण, चीन 9% आरोग्यावर खर्च करतं GDPच्या, 12% शिक्षणावर करतं, आपण 1% आरोग्यावर करतो आणि शिक्षणावर 2.8 to 3% करतो. खरं मिनिमम 6ची गरज आहे. चीन तर ते दुप्पट करतं. मिनिमम 6ची गरज आहे आणि आपण ते कित्येक कमी करतो आणि आता सांगितल्याप्रमाणे अतिशय कमी खरं लोकांपर्यंत पोहोचतो. हा जर का आपण खर्च केला
तर पुढच्या 15 ते 20 वर्षात आपण खरी सुपर पॉवर होऊ. कारण सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सुदृढ माणसं म्हणजे निर्माण करणं. मूलभूत आणि पायाभूत सोयी सुविधा ताबडतोब benefit पाहिजे, हे share market त्यात शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सोयी सुविधा असं तुम्ही म्हणताय. परंतु काही प्रचंड मोठ्या प्रमाणावर या बजेटमध्ये धाडसी घडेल असं तुम्हाला आता तरी मला वाटत नाही. आकर्षक योजना वगैरे असं काही जाहीर होईल असं आपल्याला वाटतं. भावा असं वाटतं, पण होईल असं वाटत नाही. हेमंत राठी आपल्या बरोबर आहेत. हेमंत राठी, प्रत्येक जण इथे विश लिस्ट सांगतोय. प्रेक्षकांनी काय आपल्याला सांगितलं पाहिलं असेल की महागाई कमी झाली पाहिजे, महागाईचा दर तर 5.5% असं सरकार सांगतंय, चांगला विकास झाला पाहिजे, पगार वाढले पाहिजे, तो तर 8-8.5% असं कालचा आर्थिक पाहणी अहवाल सांगतोय. एक उद्योजक म्हणून किंवा उद्योजक संस्थांचे प्रतिनिधी म्हणून आपलं काय म्हणणं आहे, आपली काय विश लिस्ट आहे? म्हणजे जीएसटी लागू झाला पाहिजे, वन सिंगल विंडो क्लिअरन्स पाहिजे, टॅक्स हॉलिडे, लेबर रिफॉर्म्स, व्हॉट इज इट दॅट यू आर टॉकिंग अबाउट? उदयजी, बेसिकली मल्टिप्लिसिटी ऑफ टॅक्सेस जे आहे ना, त्याची सिंगल पॉईंट टॅक्स जर राहिला तर ट्रेड इंडस्ट्रीला टॅक्स देण्याबद्दलची ना नसते. प्रश्न असतो ज्या पद्धतीने टॅक्स कलेक्शन आणि पेपर फॉर्मॅलिटी. ॲक्च्युली अर्थतज्ञ जे चाणक्यांच्या याच्यातनं आपण विचार केला, त्यांनी सांगितलं होतं टॅक्स सिस्टीम कशी पाहिजे. तर जसं फुलातनं मधमाशी मध काढते की फुलालाही आनंद होतो आणि मधमाशी आपलं काम करते, टॅक्स सिस्टीम या पद्धतीची जर असेल. अरुण जेटली आज मधमाशीचा रोल करतील असं वाटतंय तुम्हाला? अपेक्षा आपण ठेवली पाहिजे की आज डंखही असतो. आता मधमाशीचा डंकही असतो आपल्याबरोबर. बोला. बेसिकली याच्यात जसं की पूर्ण मेजॉरिटी सरकारची आहे, तर ज्याला आपण सिंगल पॉईंट टॅक्समध्ये मग एक्सपेंडिचर टॅक्स असेल, बँक ट्रान्झॅक्शनवरती टॅक्स, कुठला तरी एक टॅक्स जर राहिला, आणि ह्या एवढ्या आज 12 प्रकारचे टॅक्स आहे आणि साधारणतः काही उद्योगाला 92% बंद टॅक्सेस भरावा लागतो. आपल्याबरोबर अभय टिळक, ज्येष्ठ अर्थतज्ञ अभय टिळक पुण्यावर आपल्या स्टुडिओमधून आहेत. अभय टिळक, आपल्याबरोबर चंद्रशेखर टिळक आहेत, अच्युत गोडबोले आहेत, हेमंत राठी आहेत. मी सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आता, तो म्हणजे हीच ती वेळ, हाच तो क्षण, हेच ते ऐतिहासिक क्षण ज्याचे आपण साक्षीदार होतो असं म्हणता येईल का? की 91 सालचं बजेट ज्यांनी पाहिलं त्यांनी भारताचा व्होल्टा रिडोंडा ज्याला म्हणतात किंवा टर्न अराउंड ऑफ द इकॉनॉमी म्हणतात ते पाहिलं. तसं हाच तो क्षण आहे की पुढच्या 2 तासांनी आपण सगळेजण पाहणार आहोत? काय वाटतं आपल्याला? नाही, मला असं वाटतं की पहिली गोष्ट किमान अपेक्षा जी आहे ती अपेक्षा अशी आहे की जवळपास 22 वर्षानंतर एका पक्षाचं शासन स्थिर सरकार केंद्रामध्ये आलेलं आहे. त्यामुळे राजकीय आघाडीवरती किमान स्थैर्याची आता आपल्याला हमी मिळालेली आहे अर्थकारणाला. ह्या बजेटमध्ये त्यामुळे साधारणपणे पहिल्या 5 वर्षात सरकारची अर्थविषयक दृष्टी काय असेल आणि त्याच्यात स्थैर्य राहील का नाही. मला असं वाटतं औद्योगिक आणि व्यापारिक जगाला, ज्याला आम्ही बिग बँग रिफॉर्म्स म्हणतो, त्याच्यापेक्षा सुद्धा सातत्यशील आणि अतिशय मूलभूत सुधारणा करण्यासंदर्भात सरकारची बांधिलकी आणि ती बांधिलकी निभावून देण्यासाठी आवश्यक असणारं राजकीय स्थैर्य, या 3 गोष्टींची अपेक्षा आहे. माझी किमान अशी अपेक्षा अशी आहे की करप्रणालीबाबत, सरकारी खर्चाबाबत, अनुदानांबाबत, गुंतवणुकीबाबत, ज्याला आम्ही फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतो किंवा इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतो, त्या संदर्भात सरकारची मध्यमकालीन म्हणजे ज्याला आम्ही मिड टर्म व्ह्यू किंवा मिड टर्म आउटलुक काय असणार आहे, हे याचं सूचन जरी या अर्थसंकल्पामधनं घडलं तरी मला असं वाटतं ज्याला आम्ही वेगवेगळे इकॉनॉमिक एजंट्स म्हणतो, त्या इकॉनॉमिक एजंट्सना पुढच्या 5 वर्षामध्ये आपण काय करायचं याचा एक रोडमॅप जरी स्वच्छ झाला तरी प्रायव्हेट सेक्टरला त्याच्यामुळे चांगली दिशा मिळेल. म्हणजे अभयजी टिळक, तुम्ही चौघांना मी असं अपेक्षित आहे का, तर चौघांच्याही चेहऱ्यावर आणि शब्दातून एकच गोष्ट येते आहे की अशा प्रकारची कुठलीही फार ग्रेट अपेक्षा तुम्ही आता ठेवत नाही आहात, परंतु प्रॅक्टिकल बजेट असावं, रिझनेबल बजेट असावं अशी तुमची अपेक्षा आहे. सकाळी सकाळी आपल्या घरामध्ये येणारा जो वासुदेव असतो, त्या वासुदेवांनी या बजेटवर काय कॉमेंट केले आहे नागपूरच्या थंडीवरती पाहूया आपण. वासुदेव आला आला वासुदेव आला, जितनी बजट लाने वाले अच्छे दिन आने वाले,
बजट लाने वाले अच्छे दिन लाने वाले बिजली बजट लाने वाले अच्छे दिन लाने वाले हरी मुखानं करा गर्जना वासुदेव आला आला वासुदेव आला रामाचा पाणी बजेट 2015 या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत जयराज साळगावकर, ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि उद्योजक. जयराज साळगावकर, जयराजजी आपल्या या कार्यक्रमात स्वागत. जयराजजी, सगळ्यांचं एकच लक्ष आहे की इन्कम टॅक्समध्ये काय प्रकारची स्लॅब स्ट्रक्चर नवीन येईल. 2.5 लाखाची आत्ताची मर्यादा 3 ते 3.5 लाखाच्या वर जाईल का, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. तर एटीसीच्या अंतर्गत असणारी जी सूट आहे ती 1.5 लाखावरून करंट 2 लाखाच्या वर जाईल का. म्हणजे मध्यम वर्ग, ज्या मध्यम वर्गाने इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर मोदींना मतं दिली त्या मध्यम वर्गासाठी या बजेटमध्ये काय असेल, हे बजेट क्रांतिकारी असेल का. ज्या बिग बँगचा उल्लेख करण्यात आलाय त्या बिग बँगचं आपल्याला काही पडसाद दिसत आहेत. बजेटमध्ये इन्कम टॅक्सवर सुधारणा येणं, तो 1 लाखाने वाढणं, ही बजेटच्या दृष्टीने छोटी गोष्ट आहे, पण मध्यम वर्गाच्या बाजूने ती मोठी गोष्ट आहे. तसं कदाचित होऊ शकतं आणि व्हायला काही हरकत नाही. परंतु बजेटचा मोठ्या स्तरावर विचार करता जे डेफिसिट आहे ते कमी व्हावं अशी आमच्यासारख्या अर्थतज्ञांची इच्छा आहे. ग्रोथ रेट, आता इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडियाने काल जो ग्रोथ रेट दिलाय तो 8% आसपास आहे, 8 ते 8.5. तो अचीव्ह झाला तरी खूप मोठं होईल. म्हणजे इन्कम टॅक्सपेक्षा खूप मोठं एक साध्यसारखं होईल. कारण मनमोहन सिंग गव्हर्नमेंट नेहमी 8, 8.5 डबल डिजिट होईल, तसं हा सर्वही म्हणतोय डबल डिजिट होईल. डबल डिजिट झाला तर काय, प्रचंड नोकऱ्या उपलब्ध होतील, देशाची इकॉनॉमी बदलून जाईल. म्हणजे तुम्ही जे बिग बँग म्हणताय ते ग्रोथ रेटमध्ये आहे. अच्युत गोडबोले, आता जयराजजींनी जो उल्लेख केला तो म्हणजे नोकऱ्यांचा. पुढची जर आपण सगळी भारत तरुण होतोय किंवा ज्या प्रकारच्या संधी उपलब्ध होत आहेत ते पाहिलं तर असं एक अंदाज व्यक्त केला जातोय की जवळपास 10 लाख जॉब्स आपल्याला दर महिन्याला निर्माण करावे लागतील. मी एक उदाहरण करोळी त्याची एक अशी देतो की दर महिन्याला 1 लाख नवे मतदार जोडले जाणार आहेत. ही आत्ताची रियालिटी आहे आणि 10 लाख लोकांना आपले जॉब्स निर्माण करायचे आहेत. विशेषतः रोजगार निर्मितीसाठी या बजेटमध्ये काय असेल असं आपल्याला वाटतं, काय आव्हान आहे. पहिली गोष्ट, आत्ताची जी विकास स्थिती आहे ना त्याच्यामध्ये रोजगार निर्मितीचा फारसा काही संबंध नाही आहे. मी तुला उदाहरण सांगतो की गेल्या कित्येक वर्षात साधारण ॲव्हरेज, हा सगळा NSS ऑफिशियल डेटा आहे, साधारण 7% किंवा 7.5 जेव्हा GDP ग्रोथ झाली तेव्हा रोजगाराची निर्मिती 1% झाली, 1.3% टू बी प्रिसाइज. ओके, हा ॲक्च्युअल ऑफिशियल डेटा आहे. आता प्रश्न असा, तुम्ही उद्योग कुठल्या तऱ्हेने करताय, कुठे करताय, कशासाठी करताय, कोणासाठी करताय, कुठली टेक्नॉलॉजी वापरून करताय. तुम्ही प्रचंड एकदा ग्लोबलायझेशन स्वीकारल्यानंतर तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी करायचं म्हटलं की तुम्ही भयंकर हाय टेक्नॉलॉजी वापरून, ज्याच्यात लेबर लागत नाही आणि खूपच स्किल्ड लेबर लागतं किंवा IT, बँकिंग असंच सगळं सर्व्हिसेस लागतात, असेच सगळे लोक वापरलेत आणि GDP त्याचाच जर का झाला तर त्यामुळे ट्रिकल डाऊनचा प्रश्न उद्भवत नाही. म्हणून तर हा मेजर प्रॉब्लेम येते. आणि त्यामुळे रोजगार जर का नसेल ना तर ट्रिकल डाऊन होणार कसं. 2च तऱ्हेने माणसाला ट्रिकल डाऊन होऊ शकते. एक रोजगार की ज्याच्यात सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि दुसरं डोल बेकार भत्ता अमुक तमुक वगैरे किंवा फूड सिक्युरिटी, मनरेगा, जे काय असेल. आता प्रश्न असा आहे की या ठिकाणी रोजगार निर्मिती करायची असेल तर लघु उद्योग यांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. लघु उद्योगांकडे पूर्ण दुर्लक्ष गेल्या अनेक वर्षात झालेलं आहे.
बँकांनी खेड्यातनं पळ काढून शहरात त्या सगळ्या आलेल्या आहेत, कारण शहरामधला मध्यमवर्ग टीव्ही, लॅपटॉप आणि मोटार गाड्या आणि घर घ्यायला लागलेलं आहे. आणि बँकांपुढे सुद्धा उद्दिष्ट पूर्वीचे सोशल वगैरे ठेवलं जायचं, आता फक्त नफा ठेवला गेल्यामुळे सगळे अनेक माझ्याकडे रेट आहे की दर महिन्याला किती बँकांच्या ब्रांचेस बंद झाल्या खेड्यातनं आणि किती शहरात आल्या. तर त्यामुळे हा सगळी विकास नीती आहे, त्यातनं रोजगार निर्मिती होईल असं मला वाटत नाही. आता मॅन्युफॅक्चर इन इंडिया हा जो प्रकार आहे, तो प्रकार जर का खऱ्या अर्थाने या सगळ्यांना जोडून घेतला, म्हणजे ज्याला लिंकेजेस म्हणतो आपण, लघु मध्यम आणि मोठे उद्योग ह्यांची लिंकेजेस एका बाजूनी आणि सर्व्हिसेस, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर ह्यातली लिंकेजेस हे आपल्याकडे भयंकर वीक आहेत. त्याच्यावर मोठा आपल्याला खूप बोलावं लागेल आता. पण सर्व्हिसेस बाणगोळासारखी वाढली आपल्या 80 नंतर. मी तर ITच होतो, मी सगळं बघितलं. म्हणजे IT बँकिंग म्हणतो, म्हणजे नॉर्मली युरोप आणि अमेरिकेची शेतीमधनं इंडस्ट्रीमधनं सर्व्हिसेस ही वाढत गेली. जेव्हा इंडस्ट्रीमध्ये शेतीचं उत्पादकता वाढली त्यामुळे शेतीतले लोक डिस्प्लेस होऊन शहरात आले, ते इंडस्ट्री वाढवायला मदत केली. सर्व्हिसेसमुळे जेव्हा इंडस्ट्रियल उत्पादकता वाढली ती माणसं ताबडतोब सर्व्हिसेसमध्ये ॲब्सॉर्ब झाली. इथे कसं झालं, वेगवेगळ्या कारणांमुळे त्यात जाणं अवघड आहे, त्याचा इतिहास खूप मोठा आहे की आपल्याकडे बाणगोळासारखं 1980 नंतर एकदम सर्व्हिसेस वाढली. त्यामुळे सर्व्हिसेसमध्ये एवढा प्रचंड GDPचा भाग आहे आणि शेतीमध्ये इतके मोठे लोक आहेत, त्यामुळे GDPचं खूपच कमी आहे. त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम आहे तिथे. तसंच उद्योगाचा फार मोठा प्रॉब्लेम म्हणजे IIP ज्याला म्हणतो आपण, तो खूप एकंदरीत इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे. मला एकच मिनिट दे होतं की त्याच्यामध्ये मला प्रॉब्लेम 2 तऱ्हेने दिसतोय की इन्व्हेस्टमेंट होणार कशी. एक प्रायव्हेट तरी व्हावी लागते किंवा सरकारी तरी व्हावी लागते. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट करायला प्रॉफिटेबिलिटी लागते आणि इंटरेस्ट रेट्स हे लो लागतात. आता इंटरेस्ट रेट लो आपण ठेवू शकत नाही, कारण फॉरेन जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना इंटरेस्ट रेट हाय लागतात. आणि इंटरेस्ट रेट हाय असतील तर इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये राहतं आणि इंटरेस्ट रेट हाय असतील तर अमेरिकेच्या मानाने त्यांना परतावा शिकार चांगला मिळतो. म्हणून त्यांचा दडपण सारखं असतं की इंटरेस्ट रेट हाय ठेवा आणि आपल्या उद्योजकांना तो कमी हवा असतो. म्हणून RBIची सातत्याने ही जी संबंध रोप वॉक चाललेला असतो तो कमी का जास्त 0.5% 1% ही त्याच्यामुळे चाललेली असते. आता इंटरेस्ट रेट खूप कमी केले जर का असते आपण तर उद्योजकांना चिकार जास्त गुंतवणूक करायला मिळाली असते, आपल्याला खूप जास्त खरेदी करायला मिळालं असतं आणि GDP भयंकर वाढला असता. पण तसं होत नाही आणि इंटरेस्ट रेट जर का चिकार जास्त असेल आणि प्रॉफिटेबिलिटी होत नाहीये म्हणून तर उद्योजक गुंतवायला तयार नाहीत. आणि मग त्यावेळेला सरकारने गुंतवणूक केली पाहिजे, त्याला विरोध पुन्हा सरकारने करू नये, डेफिसिट वाढेल असं. हा जो गुंता आहे त्यामुळे 8% सवाल आहे की एकीकडे गुंतवणूक कमी होताना दिसते तर दुसरीकडे आपल्याला इन्फ्लेशन हे कमी ठेवण्याकरता खूप राजकीय दबाव वाढताना दिसतोय. तर परदेशी गुंतवणूकदारांना तो जास्त हवा आहे. काय सांगा? नाही, 2 गोष्टी याच्यामध्ये आपण लक्षात घेऊया. अच्युतच्या काही मुद्द्यांशी मी सहमत आहे, काही नाही. मुळात आपण असं लक्षात घेऊया की जी आपल्या देशामध्ये सेवा क्षेत्राला जो काही बढावा, चालना, जो काही शब्द वापरायचा असेल तो मिळाला तो 90च्या दशकानंतर मिळाला. कारण 91च्या पार्श्वभूमीवरती उद्योगाला लागणारी गुंतवणूक करायला ना सरकारकडे पैसा होता ना आपली अर्थव्यवस्था बघू जाता इतर जण यायला तयार होते. आज आपल्याकडे गमतीची गोष्ट अशी आहे की एकीकडे आपल्या परकीय चलनाचा साठा विक्रमी पातळीवरती आहे, कालच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सांगितलं तसं, आणि एकट्या जानेवारी महिन्यात गेल्या 3 वर्षात आले नव्हती एवढी एका महिन्यातली गुंतवणूक झालेली आहे. ही गुंतवणूक होताना आपण एक गोष्ट लक्षात घेऊ की जेव्हा परदेशी गुंतवणूकदार माझ्याकडे येतो तेव्हा त्याला 2 पद्धतीने माझ्याकडनं रिटर्न मिळत असतात. एक माझ्या इंटरेस्ट रेटमधलं आर्बिट्राज किंवा माझ्या मार्केटमधली वाढ ती ऑलरेडी झाली आहे, आणि दुसरं त्याचं डॉलर आणि रुपयामधल्या कन्व्हर्जनचा भाग. तर गेल्या 6 महिन्यातलं चित्र असं आहे की डॉलरच्या तुलनेमध्ये ज्यातल्या त्यात स्थिर राहिलेली किंवा सुधारलेला असं एक आपण गेली अनेक वर्ष औद्योगिक क्षेत्राची वाढ फक्त 0.3% वाढली. नोव्हेंबरपासून साधारणपणे IIP मध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे सेवा क्षेत्र सुद्धा त्याच्या एकट्याच्या जोरावरती सेवा कुणाला देणार हा त्यातला खरा प्रश्न आहे. आणि एवढ्या करता कदाचित मेक इन इंडियाच्या निमित्ताने जर सुरुवात झाली असेल, कारण मेक इन इंडिया हा केवळ उद्योगिक क्षेत्राचा प्रश्न आहे अशातला भाग नाही. आपल्या इथल्या कृषी क्षेत्रामध्ये आणि उद्योग क्षेत्रामधलं महत्वाचं साम्य असं आहे की आपल्याकडे उत्पादनाचा प्रश्न नाहीये, आपल्याकडे प्रश्न वितरणाचा आहे. जसं मी मगाशी म्हणलं की एकीकडे अत्यंत मोठ्या पातळीवरती तुमच्याकडे परकीय चलनाचा साठा आहे, बँकांकडची डिपॉझिट्स वाढलेली आहेत, पण औद्योगिक क्षेत्राला कर्ज पुरवठा नाही. कालचा इकॉनॉमिक सर्व्हे सांगतात तसं गेल्या अनेक वर्षामध्ये झालं नव्हतं इतकं विक्रमी उत्पादन कृषी क्षेत्रात झालेलं आहे, पण शेतकऱ्यांच्याही आत्महत्या टळलेल्या नाहीत आणि ग्राहकालाही सुविधा मिळालेल्या नाही. यातनं समोर येणारं चित्र असं आहे की येणाऱ्या अर्थकारणामध्ये उत्पादनाच्या बरोबरीनं वितरणासकट जर इतर गोष्टींची सेवा घेतली तर तिथे कृषी, उद्योग आणि सेवा यांची सांगड घालणं सोपं जाईल. बरोबर आहे. एका ब्रेक नंतर आपण डिफेन्स बद्दल या बजेटमध्ये काय असू शकतं याविषयी पण आहोत. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहता झी 24 तास आपण पाहताय बजेट 2015.
बजेट 2015 मध्ये आपलं स्वागत. या भागामध्ये आपल्याबरोबर आणखीन शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ज्येष्ठ अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर हे देखील आपल्याबरोबर असतील आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते चिमनभाई मेहता हे देखील आपल्याबरोबर असतील. चिमनभाई मेहता, या कार्यक्रमात तुमचं स्वागत. क्या अच्छे दिन आने वाले हैं? टॅक्स कम होगा? लोकांच्या डोक्यावरचं जे आता इन्कम टॅक्सचं बर्डन आहे ते तुम्ही कमी करणार आहात का? लोकांची अपेक्षा आहे महागाई आणखीन कमी व्हावी आणि तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर जे कमी झाले आहेत त्याचा बेनिफिट लोकांपर्यंत पोहोचावा. तुमचं बजेट आम्हाला अच्छे दिन देणार का? निश्चित देणार, त्यामध्ये काही फरक होणार नाही. निश्चित अच्छे दिन तो मे 16, 2014 पासून सुरू झालेल्याच आहेत आणि संबंध आणि ते मधून जे निष्कर्ष आहे पुन्हा पुन्हा आपल्या समक्ष येत राहणार आहे. आणि फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. जे दिन 16 मे पासून सुरू झालं त्यानंतर ऑटोमॅटिकली अनेक गोष्ट आपली बाजूने होऊ लागली. क्रूड ऑइलचा भाव एकदम घसरला, फार मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं. पण चिमनभाई, त्याचा फायदा सर्वसामान्य भारतीय माणसाला झाला कुठे? होईल असं साधारणतः असं असतात की एक जे काहीतरी आपण पाऊल आज उचलतो त्यांना त्यांचं जे अर्थ होतात, त्यांचं जे शेवटचं जे परिणाम होतात ते 18 महिने ते 24 महिनेपर्यंत घेतात. कमी लागत नाही. तसं नाही की आज मी पाऊल उचलला आणि उद्या त्यांचे परिणाम होणार, तशातला भाग नाही. आज मी करन्सीमध्ये फार मोठी वाढ केली चलनमध्ये, तर त्यांचा विपरीत परिणाम 12 महिना ते 18 महिन्यानंतर येणार. त्याचप्रमाणे आज जे त्यांनी बेस स्ट्रॉंग केलेला आहे, सुरुवातीपासून बेस स्ट्रॉंग करायला पाहिजेत. काही मकान आपण बनवतो त्यावेळी त्यांचं बेस स्ट्रॉंग नसेल तर मकान जास्त वर्षपर्यंत टिकणार नाही. मला चिमनभाई तुम्ही सांगा की हा अर्थसंकल्प एक धाडसी आणि पथदर्शी दिशादर्शक असा अर्थसंकल्प असेल का? ट्रेंड सेट विल बी कंटिन्युटी आणि चेंज दोन्ही कंबाईन होणार आहे. जे चांगली गोष्ट आहे ते कंटिन्यू करणार आणि जिथे गरज पडली तिथे बोल्ड इनिशिएटिव्ह घेणार, तसा माझा मत आहे. शैलेंद्र देवळाणकर आपल्याबरोबर. शैलेंद्र देवळाणकर, कुठल्याही अर्थसंकल्पातला सर्वात महत्वाचा भाग हा त्याच्या संरक्षण खर्चावर असतो. ज्या संरक्षण खर्चाबाबत अनेक उलटसुलट चर्चा होत असतात. या बजेटमध्ये, केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये संरक्षण दलाची तरतूद करताना नेमक्या काय गोष्टींची आत्ता भान मोदी सरकारला, अरुण जेटली यांना ठेवायला लागणार आहे? उदयजी, या बजेटमध्ये संरक्षण क्षेत्रावरती विशेष लक्ष असेल त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही. कारण गेल्या 6 ते 7 महिन्यांमधल्या जर आपण घडामोडी बघितल्या तर या शासनाचा जास्तीत जास्त भर हा परराष्ट्र धोरणावरती आहे. या शासनाला भारताला एक विभागीय सत्ता म्हणून पुढे आणायचं आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला विभागीय सत्ता म्हणून पुढे आणायचं असतं, तुमचा व्यापार वाढत असतो, तुमचा प्रभाव तुम्ही पाडण्याचा प्रयत्न करत असतात, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या संरक्षणावरती अधिकाधिक भर हा द्यावाच लागतो. हाच प्रकार चीनने केला होता. चीनचं ज्या पद्धतीने चीनचा आर्थिक विकास घडून आला त्याचप्रमाणे चीनचा संरक्षणावरचा खर्च वाढला. म्हणजे 2000 साली चीन हा $12 अब्ज संरक्षणावरती खर्च करायचा, तर 2014 साली चीन हा $147 अब्ज एवढा संरक्षणावरती आता खर्च करतो आहे. त्याचप्रमाणे भारताच्या बाबतीमध्ये आहे. साधारणतः 2020 पर्यंत भारत हा $250 अब्ज एवढी प्रचंड मोठी रक्कम ही संरक्षणावरती खर्च करणार आहे. म्हणजे 12वी पंचवार्षिक योजना आणि 13वी पंचवार्षिक योजना या काळामध्ये 2050 अब्ज पर्यंतचा खर्च होणार आहे. मी काही थोडक्यात तुम्हाला स्टॅटिस्टिक्स तुमच्या समोर मांडतो जे फार महत्वाचं आहे, ज्या बजेटच्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. भारत हा एक असा देश आहे की तो प्रतिवर्षी $38 अब्ज संरक्षणावरती खर्च करतो. 2011 पासून तर 2014 पर्यंत आपण साधारणतः $84 अब्ज एवढा प्रचंड पैसा हा संरक्षणावरती खर्च केलेला आहे. परंतु याच्यामध्ये एक आयरनीचा भाग आहे की भारत हा सगळ्यात मोठा आयातदार देश आहे संरक्षणाच्या क्षेत्रामधला आणि आपली जी संरक्षणाची एकंदरीत गरज आहे त्यापैकी 65% गरज ही आपण आयातीच्या माध्यमातून पूर्ण करत असतो आणि त्याचा करंट अकाउंट डेफिसिट वरती फार मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे या बजेटमध्ये काही विशेष गोष्टी ज्या केल्या जाणार आहेत त्या गोष्टी अशा असणार आहेत. बेसिकली जुलैमध्ये जे बजेट सादर झालं होतं त्याच्यामध्ये संरक्षणावरचा खर्च हा 12.5% वाढवला गेला होता 2012-13च्या तुलनेमध्ये 2013-14 साठी. यावेळेला
14-15 मध्ये हा खर्च आणखीन वाढला जाण्याची शक्यता आहे. कारण आपण इंडिया आणि चीनच्या बॉर्डरवरती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे मोठे मोठे प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेत. त्याचबरोबर आपण आर्टिलरी गन्स विकत घेण्यासाठीचा $15 अब्ज प्रोजेक्ट हातामध्ये घेतलाय. त्याचबरोबर आपण आण्विक पाणबुड्या तयार करण्याचा $10 अब्ज प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेला आहे. त्यामुळे या बजेटमध्ये तुम्हाला संरक्षणावरचा खर्च वाढलेला दिसेल. परंतु एक काही इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस होणार आहे. या संपूर्ण बजेटमध्ये संरक्षणाकडे मेक इन इंडियाच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं आणि दृष्टिकोनातून बघितलं जाणार आहे. मेक इन इंडियाचा दृष्टिकोन म्हणजे कसा की 18 फेब्रुवारीला जेव्हा इंडिया एरोस्पेस शो झाला होता बँगलोरमध्ये, त्यावेळेला नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारचं भाषण केलं तर त्यांनी काही गोष्टी ह्या ऑलरेडी स्पष्ट करून टाकलेल्या आहेत. याचाच अर्थ असा आहे की आपल्याला या बजेटमध्ये प्रायव्हेट सेक्टर जे आहे त्यांना आता आपल्याला जास्तीत जास्त संरक्षण क्षेत्रामध्ये इन्व्हॉल्व्ह करायचं आहे. कारण तुम्ही बघा जगभरातला ट्रेंड असा आहे की जगभरामध्ये आता पब्लिक सेक्टर हे संरक्षण क्षेत्रामधला त्यांचा रोल जो आहे तो नेहमी कमी कमी होतो आणि प्रायव्हेट सेक्टरचा रोल हा संरक्षण क्षेत्रामधला वाढतोय. भारत हा एकमेव त्याला अपवाद आहे. त्यामुळे आता आपल्याला प्रायव्हेट सेक्टरचा रोल कसा वाढवता येईल संरक्षणामध्ये ज्या गोष्टीकडे बघितलं जाईल त्यासाठी प्रायव्हेट सेक्टरला काही इन्सेंटिव्ह दिले जाण्याची शक्यता आहे आणि हे इन्सेंटिव्ह या बजेटमध्ये दिले जाण्याची शक्यता आहे. विशेष करून आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की याच्यामध्ये जास्तीत जास्त भर हा एरोस्पेस इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये होणार आहे आणि या एरोस्पेस इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये काही घडामोडी अशा घडणार आहेत की आपण ज्याप्रमाणे आपल्या $250 अब्ज घोषणा केली की आपण एवढा खर्च करणार आहोत, त्याचबरोबर बोईंग असेल, एअरबस असेल, डेसाल्ट सारख्या कंपन्या असतील यांनी ऑलरेडी लॉबिंग सुरू केलेली आहे. परंतु ते करत असताना आता रिलायन्स सारखी असेल, टाटा सारखे असतील, हे देखील आपले डोमेस्टिक प्लेयर्स देखील शैलेंद्र देवळांकर, थोडक्यात तुम्हाला या बजेटमध्ये मेक इन इंडियाचं एक प्रतिबिंब उमटलेलं दिसणार आहे. इंटरेस्टिंग चर्चा चालू आहे, परंतु आता थेट ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण जाणार आहोत कानपूरला जिथे वैभव लक्ष्मी मंदिरात भाविक चक्क यज्ञ करतायत. बजेटमध्ये सर्वसामान्यांचा विचार व्हावा, महागाई कमी व्हावी आणि लोकांवर अधिक बोजा पडू नये याकरता थेट परमेश्वराला साकडं घालण्यात आलंय. या यज्ञाच्या वेळी नरेंद्र मोदींचा फोटो देखील ठेवण्यात आलाय. देशभरातील जनतेला सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण होण्यासाठी आता चक्क यज्ञ निघालायत. या यज्ञात नेमके कोणते मंत्र म्हणण्यात आले मला माहिती नाही, परंतु सध्या मात्र देशामध्ये नमो नमः हा एकच मंत्र दिसतोय. तो नमो नमः आम्हाला पावणार का? एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहता जी24 तास. आपण पाहताय बजेट 2015. बजेट 2015 या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत हेमंत राठी, उद्योजक आणि उद्योग जगताचे प्रतिनिधी आहेत. हेमंत राठी, ज्या मेक इन इंडियाचा उल्लेख केला गेला की आता शैलेंद्र देवळांकर यांनी सांगितलं की प्रायव्हेट सेक्टरला आपल्याकडे संरक्षण क्षेत्र आता ओपन केलं जाणार आहे. या सगळ्याचा फायदा जॉब क्रिएशनसाठी आणि त्याहीपेक्षा सुद्धा MSME लघु आणि मध्यम जे उद्योगधंदे आहेत त्यांच्यासाठी होईल. 100% जर मेक इन इंडिया आपण म्हणतोय तर बेसिकली आपल्याला टॅक्स इन इंडिया जसं मग म्हटलं की बदल करणं गरजेचं आहे. त्याबरोबर सगळ्यात मोठं सेक्टर जे आहे 40% एम्प्लॉयमेंट ही लघु उद्योग SME मधनं दिली जाते. त्या हिशोबाने SME करता असलेले कायद्याचं जंजाळ आणि त्यांना सपोर्टिव्ह खास करून इंटरेस्ट आणि वीज हे जर रिझनेबल रेटमध्ये मिळालं, कारण जेवढे मोठे उद्योग हे असेंब्लीचं काम करतात, ॲक्च्युली प्रोडक्शन जे होतं हे सगळं लघु उद्योगाकडे होतं. त्यामुळे लेबर लॉज 10-20 लेबर जिथे असतील तेव्हा त्यांना बेसिकली हे जे आहे की त्यांना तुम्ही वीज द्या, रस्ते द्या, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर रिझनेबल द्या. तिथे संशोधन बेसिकली ट्रेनिंग आणि संशोधनावरती जर गव्हर्नमेंटनी लघु उद्योगाकरता टॅक्स हॉलिडे किंवा असं सबसिडाईज केलं, इन्सेंटिव्ह वाईज केलं तर नवे नवे प्रॉडक्ट, चांगले प्रॉडक्ट, इम्पोर्ट सबस्टिट्यूट प्रॉडक्ट हे लघु उद्योजक बनवू शकतात. आणि हे सगळ्या ठिकाणी लघु आणि मध्यम उद्योग हा एक त्याचा कणा आहे अर्थव्यवस्थेचा. ऍब्सोल्युटली आज आपल्या इथे एवढं मॅनपॉवर आहे, यंग मॅनपॉवर आहे, या लोकांमध्ये कॅपॅसिटी आहे. फक्त कागदपत्रांचं जंजाळामुळे जे वैतागतात लोक, 1 कोटी रुपयापर्यंतचं कर्ज विनातारण दिलं पाहिजे. कुठली बँक देते? कोणी देत नाही लघु उद्योगांना. एक्साईजचे लिमिट्स घेतले, आज 1.5 कोटीचं लिमिट आहे. असे जे छोटे छोटे आहेत ना आपलं टॅक्स ऑडिटची लिमिट्स, तर त्याला कुठेतरी धंदा करू द्या, व्यवसाय करू द्या, थोडं सेटल होऊ द्या. एक 5 वर्ष, 10 वर्ष, 7 वर्ष नवीन उद्योजकाला पूर्ण सेटअप होऊ द्या. तो एम्प्लॉयमेंट देतो आणि लोकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तो काम करतो. त्यामुळे लोकल टेस्ट काय आहेत, लोकल गरजा काय, लोकल इन्फ्रास्ट्रक्चर करता संपूर्ण सहमत आहे. मला असं वाटतं आपण लघु उद्योगांकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आतापर्यंत. म्हणजे आता काय होईल बघूया आपण. म्हणजे बिग कॉर्पोरेट्सच फक्त बजेट असं अशाच इव्हन सगळ्या चर्चा चालतात अनेक चॅनलवरचे मी ऐकतो त्या सगळ्या नुसत्या बरोबर. चिमणबाई हे बजेट फक्त अडाणी आणि अंबानींसाठी नसावं तर ते सर्वसामान्य अशा मध्यमवर्गीय कुटुंबातनं आलेल्या
अशा स्मॉल आणि मीडियम सेक्टरसाठी देखील असावा अशी इच्छा आणि अपेक्षा व्यक्त केली आहे तिथे. चिमणभाई काय सांगाल? नाही, बरोबर आहे. कुठचाही मोठा उद्योग असेल ते स्वतःचं कॉस्ट खाली ठेवण्यासाठी स्पेअर पार्ट्स असेल, ॲक्सेसरीज असेल, लहान लहान गोष्ट असेल, ते सगळं लघु उद्योगलाच प्रोडक्शनसाठी देतात. आज गुजरातमध्ये मारुती उद्योगचा नवीन कारखाना येईल, त्यांच्या सगळ्यातपेक्षा मोठा जे फायदा होणार ते राजकोटचे लघु उद्योग लोकांना होणार आहे. म्हणून जिथे मोठा उद्योग आला तिथे लघु उद्योग पण फार मोठ्या प्रमाणात येणारच. काही त्यामध्ये विरोधाभास नाही आणि दोन्ही बरोबर जातात. फरक असा आहे की आमच्या ज्या पॉलिसीज आहेत, आमची जी धोरणं आहेत, अर्थसंकल्पातल्या तरतुदी आहेत, त्या बड्या उद्योजकांना, भांडवलदारांना धार्जिण्या असण्यापेक्षा त्या मध्यम आणि लघु उद्योजकांसाठी धार्जिण्या असाव्यात. हा एक शिफ्ट ऑफ फोकस आहे. त्याविषयी काय सांगाल? इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट कमी आहे लघु उद्योगापेक्षा. एक अगदी साधं उदाहरण सांगतो की तुम्ही जे म्हणलात की लघु उद्योग किंवा मध्यम आकाराचा उद्योग हा स्थानिक पातळीवरती काम करतो. आपल्याकडे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगची डेफिनेशन मध्ये फार कमी प्रमाणामध्ये MSMEचा उल्लेख आहे. त्याच्याऐवजी ज्या सहकारी बँका आहेत, रिजनल रुरल बँक्स आहेत, त्यांना जर सांगितलं की त्या भागातल्या हा प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग समजला जाईल आणि तो ज्या उद्योजकाकडनं त्याला कच्च्या मालासाठी किंवा पक्क्या मालासाठीची सप्लायमेंट केली जाते, ते जर आपण मॉर्गेजच्या अगेन्स्ट ते केलं तर संपूर्ण व्याजदर आणि पैशाची निश्चिती होऊ शकते. पण याच्यावरती गेल्या 60 वर्षात कधी प्रयत्न झालेले नाहीत. चिमणभाई, नाही, जे लघु उद्योग एक टेक्नॉलॉजीचा पण त्यांना एक फार मोठा सपोर्ट द्यायला पाहिजेत. जुने जमान्याचे मशीन आता लघु उद्योगमध्ये पण चालणार नाही. त्यांची जे लिमिट आहे गुंतवणूकची 1.5 कोटी की 2 कोटी आणखीन वाढवायला पाहिजे, कमीत कमी 5 कोटी करायला पाहिजे. लेबर लॉस लघु उद्योग नवीन सुरू झाला तर कमीत कमी 5 वर्ष त्यांना कुठचंही लेबर लॉ लागू करू नये. त्यांना जरा सेटअप होऊ द्या, त्यांना सेटल होऊ द्या, त्यांच्या प्रॉफिटेबल होऊ द्या. हेमंत राठींनी तीच अपेक्षा भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केली आहे. 14व्या फायनान्स कमिशननी सेंट्रल टॅक्स जो गोळा केला जातो त्यातला 10% भाग हा राज्यांना दिला जावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्याविषयी अभय टिळक बोलतील, पण एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहता बजेट 2015. बजेट 2015ची चर्चा करतोय आपण. बजेट 2015ला जी पार्श्वभूमी आहे ती 14व्या आर्थिक पाहणी अहवालाची आणि त्यात राज्यांना अधिक स्वायत्तता मिळण्याच्या दृष्टिकोनातून जी कर केंद्र सरकार गोळा करतं त्यातला 10% भाग हा राज्यांना मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. आपल्याबरोबर अभय टिळक. अभय टिळक, शेवटी 68 वर्ष झाली आहेत, आता राज्य देखील अधिक मॅच्युरिटीवर आलेली आहेत, तेव्हा त्यांना अधिक स्वायत्तता मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या विकासाचा मार्ग त्यांनी स्वतः चार्ट करावा. याच्याकरता या तरतुदीची अंमलबजावणी कितपत दिसेल असं वाटतं आपल्याला? ही महत्त्वाची बदल झालेला आहे, याच्यात शंका नाही. कारण आपली जी घटनात्मक चौकट आहे त्याच्यामध्ये ज्याला आम्ही नॉन प्लॅन एक्सपेंडिचर म्हणतो, योजनाबाह्य खर्च जो आहे, तो योजनाबाह्य खर्च हा सगळा मुख्यतः फायनान्स कमिशनच्या माध्यमातून म्हणजे राज्यांची नॉन प्लॅन एक्सपेंडिचरची जी गरज आहे, म्हणजे जिथे तो येणारा पैसा राज्य त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या विविक्षित गरजा आहेत त्या गरजांच्या पूर्ततेसाठी हा पैसा केंद्राकडनं जो येतो त्याला जो वाटा मिळतो तो राज्य वापरू शकतात. कारण प्लॅन एक्सपेंडिचर किंवा योजना खर्चाच्या बाबतीत होतं. आता हा जो डिव्हिजिबल पूल आहे, या डिव्हिजिबल पूलमध्ये 32%वरनं 42%वरती राज्यांचा वाटा जो वाढवलेला आहे, त्याच्यामुळे राज्यांची आर्थिक स्वायत्तता ही एका अर्थाने आता विस्तारलेली आहे. म्हणजे स्थानिक गरजांशी सुसंगत त्या पैशाचा विनियोग राज्यांना त्यांचा प्राधान्यक्रम लावून करता येईल. प्रश्न फक्त एवढाच आहे की राज्यांची ती तशी एक्सपेंडिचर क्षमता, म्हणजे याला अर्थाने मिळालेला पैसा हा अधिकाधिक उत्पादक पद्धतीने खर्च करणं, त्याच्याकरता प्रशासकीय कायदेविषयक पायाभूत सेवा सुविधांच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करून केंद्राकडनं मिळालेल्या प्रत्येक रुपयाची उत्पादकता वाढवणं आणि तो खर्च चांगल्या गुणात्मक पद्धतीने करणं ही आता राज्यांवरची जबाबदारी वाढलेली आहे. पण एका अर्थाने राज्यांची आर्थिक स्वायत्तता बळकट करणारं हे पाऊल आहे, याच्यात अजिबात शंका नाही. त्याची तरतूद होईल असं तुम्हाला वाटतंय?
जयराज साळगावकर, ज्या एका गोष्टीचा वारंवार उल्लेख प्रचारात देखील करण्यात आला ते म्हणजे मिनिमम गव्हर्नन्स मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्सिमम गव्हर्नन्स. म्हणजे याचा अर्थ केंद्र सरकारचा एकूणच अर्थव्यवस्थेतला जो सहभाग आहे, जे इंटरव्हेन्शन आहे ते कमी व्हावं अशा दृष्टिकोनातनं चर्चा झाली होती. या बजेटमध्ये त्यावर काही असेल? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.